खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी नुकतीच खेड तालुक्यातील होलेवाडी येथे आमदार बाबाजी काळे यांचे कुटुंबीय यांच्यावर जहरी टीका केली होती। याबाबत आमदार बाबाजी काळे यांचे चिरंजीव आणि युवासेना जिल्हाप्रमुख मृण्मय काळे यांनी सविस्तर प्रत्युत्तर दिले आहे। माजी आमदार दिलीप मोहिते हे गैरसमजाने बोलत असून त्यांना पराभव पसनी पडलेला नाही। संपूर्ण तालुका जाणतोय त्यांचा इतिहास आणि वर्तमान रक्तरंजित आहे। माजी आमदार मोहिते यांच्यावर अनेक गंभीर आरोप करताना मृण्मय काळे यांनी काय सांगितले पाहूयात। रामकृष्ण हरी, मी मृण्मय बाबाजी काळे, युवा सेना पुणे जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करत आहे। आज आपल्या समोर या चॅनेलच्या माध्यमातून यायचं कारण एकच की गेले वर्षभर अनेक वेळा या खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीपरावजी मोहिते पाटील हे अत्यंत खोट्या प्रकारे आमच्या कुटुंबावर आणि आमचे वडील खेड तालुक्याचे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गैरसमजातून ज्या टीका टिप्पणी करत आलेल्या आहेत आणि परवाच एका कोपरा सभेमध्ये होलेवाडी या ठिकाणी त्यांनी चुकीच्या पद्धतीने आमच्या वडिलांवर तर आजपर्यंत बोलत आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा टीकेचं उत्तर देण्याचं काम आमचे वडील करतच आहेत। परंतु ते आता कुटुंबावर सुद्धा येत असताना मी असेल, आमचं कुटुंब असेल, आमच्या इतर सगळ्या गोष्टींवर चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय आणि त्याच माध्यमातून आज मी त्या गोष्टीचा जे काही ते बोलले त्याचा उलगडा करण्यासाठी मी आज आपल्या समोर येतोय। त्याच्या आमदारांना आणि आमच्या पिताश्रींना त्या ठिकाणी खेड तालुक्याचं नेतृत्व करून दिलेलं आहे। त्यामुळे आम्हाला आता ह्या गोष्टीमध्ये अधिकचं बोलणं गरजेचं नाही। पुढचा मुद्दा आपण आमच्या व्यवहारांवर बोलले, आमच्या घरावर बोलले, यांचे व्यवहार कसे, तुम्हाला मुळातच गेले 2 वर्ष ते खुपतंय की हा माणूस मला कसा नडू शकतो, कसं मला वाकडं जाऊ शकतो। त्यामुळं काहीच मुद्दे आपल्याला मिळत नाही। याची माळ खोटी, याचा गंध खोटा, वारकरी संप्रदाय आणि संपूर्ण तालुक्याला नव्हे तर संपूर्ण वारकरी संप्रदायाला माहिती आहे की हा माणूस कसा आहे, काय आहे। आमच्यासारखा मी असेल, आमचा बंधू असेल, आमचं कुटुंब असेल, आज मी लहानपणापासून आळंदीसारख्या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही 4-4, 5-5 वर्ष केंद्रीय महाराजांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेली मुलं आहोत, माळकरी आहोत। आज माझ्या गळ्यात या ठिकाणी माळ आहे। आज सकाळी निघताना आमच्या कपाळाला आमच्या वडिलांनी शिकवण लावलेली आहे, गंध लावल्याशिवाय बाहेर निघायचं नाही। आज तुम्ही काही विचारा, माझ्यासारखा एक तरुण आज पिटी वाजवतो, आमचा बंधू पखवाद वाजवतो, आमची स्वतः आई, आमच्या आईचा आम्हाला बाळकडू आहे।